36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन लोहगाव आणि भिलवाडी येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये तसेच लोहगाव ग्रामपंचायत आणि सोसायटी येथे मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून PSI पदावरून सेवानिवृत्त झालेले अप्पासाहेब मनगटे उपस्थित होते. यावेळी लोहगावच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. हा सत्कार लोहगावचे उपसरपंच शिवाजी देविदास पाटील मनगटे यांच्या हस्ते करण्यात आलाय. यानंतर लोहगाव ग्रामपंचायत येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडलाय. येथे राष्ट्रध्वज आणि सेवानिवृत्त अप्पासाहेब पाटील मनगटे यांच्या हस्ते फडकवण्यात आलाय. तसेच लोहगाव येथील सोसायटी येथे ध्वजारोहण नुकतेच निवड झालेल्या रोशन गजानन मनगटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलाय. या प्रसंगी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे. लोहगाव आणि भिलवाडी येथील जिल्हा परिषद शाळांमध्येही ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांचे भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य, भाषणे, समूहगीत आणि लघुनाट्य सादर करून उपस्थितांची मनं जिंकली आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणानं संपूर्ण परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेलाय. या कार्यक्रम प्रसंगी अप्पासाहेब मनगटे यांनी विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना मार्गदर्शन करत प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व सांगितलंय. संविधानामुळे मिळालेल्या हक्कांबरोबरच कर्तव्यांची जाणीव ठेवून आदर्श नागरिक बनण्याचं आवाहन त्यांनी केलंय. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी पदाधिकारी, पालकवर्ग आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या उपक्रमामुळे लोहगाव आणि भिलवाडी परिसरामध्ये देशभक्तीचं वातावरण निर्माण झालेलं असून नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. आज मी तुम्हाला शब्द सांगत आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. ही माझी नम्र विनंती. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर 1630 मध्ये झाला. त्यांनी आदिलशाहीच्या मोगलशाहीच्या विरुद्ध अनेक लढाया केल्या होत्या. त्यांनी स्वराज्य स्थापन केले होते. त्याच्या अंगी अनेक चांगले गुण होते. अशा थोर महापुरुषाला माझे कोटी कोटी सलाम. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी सत्यम गवळी, कन्नड.